हाय फ्रेंड्स, तर आज मी बनवते मटकीचं कालवण. तर गावाला जसं बनवतो गावरान पद्धतीने तसं आज बनवते. तर बघा, कढईमध्ये तेल टाकले. तेल गरम झालं की थोडीशी मोहरी टाकली. मोहरी भाजल्यानंतर कांदा टाकला. तर कांदा लाल होईपर्यंत भाजला. त्याच्यानंतर टोमॅटो टाकला. तर टोमॅटो पण चांगला भाजून दिला. त्याच्यानंतर लसूण, खोबरा आणि कोथिंबीरीचा थोडासा मसाला टाकला मी. तर तो पण 2 मिनिट आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर थोडीशी हळद टाकली आणि मस्त हलवून घेतलं. तर मटकी टाकली त्याच्यानंतर. तर मटकी आपल्याला व्यवस्थित निवडून धुवून घेऊन त्याच्यानंतर टाकायची आहे. आणि मटकी ही ना 2-3 मिनटं चांगली परतायची आहे. लगेच पाणी ओतायचं नाही किंवा लगेच काही दुसरा मसाला टाकायचा नाही. 2-3 मिनटं चांगली बारीक गॅसवर भाजून घ्यायची आहे. थोडासा वास घेतला मी, कच्चा येतोय का तर नव्हता येत. त्याच्यानंतर चटणी टाकली, थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आणि आपल्याला लागेल तेवढं पाणी टाकायचं आहे. तर पाणी टाकलं आणि शेंगदाण्याचा कूट टाकला थोडासा वरून. तर मस्त असं मटकीचं कालवण तयार झालं आहे बघा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.